रोशन संते ऑन मायक्रोफोन. इलेव्हन कुंदे आणि दहागाव 11 दहागाव या दोन संघांमध्ये हा आजच्या दिवसातील चौथा सामना आहे आणि पहिल्या फेरीमधील हा तिसरा सामना आहे. दोन्ही संघांना आपण देऊया या सामन्यासाठी लाख लाख शुभेच्छा. एकाच कॅलिबरचे हे दोन गुणवान संघ आहेत. खऱ्या अर्थाने राजेश मुरकुटे आणि भूषण दादा रोहणे देखील काहीतरी चर्चा करतायत. हरेश मुरकुटेला काल आपण TDPL मध्ये देखील पाहिलं, अप्रतिम कामगिरी केली कालच्या दिवसामध्ये TDPL मध्ये. सामना सुरू होतोय आणि पहिला चेंडू लाऊड अपील करतायत रनआउटची, परंतु अपील पेटाळली आहे. येतो हा पहिला चेंडू डॉट. भूषण रोहणे आहेत स्ट्रायकिंगला. 11 कुंदे या टीमचे सर्वे सर्वा पुरस्कर्ते संघ मालक. आज पहिला सामना ते या सीझनचा खेळत आहेत, त्यामुळे सोनू बांगर जवळजवळ 20 खेळाडू इथे उपस्थित आहेत 11 कुंदे या टीमचे. नक्कीच कोणताही फुटवर्क नाहीये. मोबाईल मध्ये नेटवर्क आणि क्रिकेटमध्ये फुटवर्क फार महत्वाचं असतं आणि तो कोणताही फुटवर्क आपल्याला दिसलेला नाहीये. पहिल्या दोन चेंडूंमध्ये जागेवरून मारण्याचा प्रयत्न करतात भूषण रोहणे. बॅक टू बॅक दोन चेंडूला डॉट. संकेत दळवी आणि भूषण. धीरज पवार एक स्ट्रायकर गोलंदाज आहे. दहागाव 11 दहागाव. हा ट्रॅकर बॅकफुलला जाऊन खेळण्याचा प्रयत्न करता येतो. हा डॉट बॉल. ह्यावेळी चांगला स्ट्रोक आहे. गॅप मधून चेंडू जाईल सीमारेषेच्या दिशेने. आउटफील्ड फास्ट. सीमारेषेच्या बाहेर येतो हा चौकार.
त्यांचा इशारा व्हाईट बॉलचा होतोय. बहुसंख्य आहे 5. रोहित भोईर रोहित भाई साऱ्यांच्या तोंडावर एकच नाव. रोहित भोईर रोहित भाई साऱ्यांच्या तोंडावर एकच नाव. रोहित भाई साऱ्यांच्या तोंडावर एकच नाव. रोहित भोईर रोहित भाई साऱ्यांच्या तोंडावर एकच नाव. थँक्यू सो मच. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. अनमोल भोईर साहेबांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे स्वर्गीय रोहितभाई भोईर चषकामध्ये. बघा जास्त वेळ घेतात 10 गाव 11 10 गाव संघ. राजेश दादा निरकुटे यांना विनंती असेल पहिल्या 4 षटकांसाठी नक्कीच 20 मिनिटांचा वेळ आहे आणि 5 षटकांसाठी 25 मिनिटांचा वेळ आहे. अनमोलदादा भोईर यांचं देखील स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. आणि भूमी 11 कुंदे आणि सामना सुरू आहे 10 गाव 11 10 गाव. आणि यापुढील सामना असेल पहिल्या फेरीमधील शेवटचा सामना. आई गावदेवी भरत आणि त्यांना फाईट करेल स्वर्गीय प्रतीक 11 ओम साई मानिवली. मुकेश कायकर वर्सेस अनिल म्हात्रे. प्रणव येत आहेत नवीन गोलंदाज दुसऱ्या षटकामध्ये. स्ट्रायकिंगला गोलंदाज भूमी 11 कुंदे या संघाची रन मशीन संकेत दळवी. नक्ष जीवन दळवी यांच्याकडून देखील शुभेच्छा आहेत. ते म्हणजेच भूमी 11 कुंदे या टीमला जीवनदादा दळवी देखील सामन्याचा आनंद घेत आहेत. रोहन तरे देखील इन ऍक्शन मध्ये असतील या पुढीलच्या मॅच मध्ये. गोलंदाज प्रणव. क्या बात आहे. रायझिंग अँड सरप्राइझिंग डिलिव्हरी. पहिल्या चेंडूवरती सरप्राईज केलेला आहे बॅट्समॅन संकेत दळवीला. 5 षटकांचा सामना आहे. 5 षटकांच्या सामन्यामध्ये 50 ते 55 धावा बनवाव्या लागतील. ज्या अनुषंगाने पहिल्या मॅच मध्ये 61 धावा डिफेंड केल्या त्या म्हणजेच आरबी 11 भरत या संघासमोर गुरवली पाडा संघाने दुसऱ्या थँक्यू सो मच. अविनाश येत आहेत 4थ्या क्रमांकावरती. सलामीचे दोन्ही फलंदाज बाद झालेत. भूमी 11 कुंदे या टीमचे भूषण रोहणे आणि संकेत दळवी स्वस्तामध्ये बाद झालेत. चांगली पार्टनरशिप बनवावी लागेल. फिलर लेनचा चेंडू परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आहे आणि आला हा डॉट बॉल. चांगली गोलंदाजी ज्याप्रमाणे धीरज पवार यांनी गोलंदाजी केली होती त्याचप्रमाणे दुसऱ्या षटकामध्ये प्रणव देखील गोलंदाजी करतायत. क्रॉस बॅटिंग स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. मिड विकेट स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. कोणताही फुटवर्क नाहीये सोनू बांगर नक्की भूमी 11 कुंदे टीमच्या फलंदाजांमध्ये. त्यामुळे त्यांना फटके मार्ग थोडस कठीण जात आहे. जागेवरून खेळण्याचा प्रयत्न ते करतायत. क्रिकेटने यावेळी स्लॉग सूट करण्याचा प्रयत्न. बॅटची कडा आहे सांगत असताना हॅरिस तर होतो हा डॉट बॉल. चांगली गोलंदाजी सलग चालाय. हा 5वा चेंडू डॉट. स्वर्गीय रोहितभाई भोईर चषकामधील
पहिलं मेडल षटक फेकेल का हा गोलंदाज प्रणव. क्या बात आहे, अप्रतिम गोलंदाजी, आउटस्टँडिंग गोलंदाजी पाहायला मिळते प्रणवच्या माध्यमातून. दहागाव 11 दहागाव या संघाने आतापर्यंत पूर्णपणे डॉमिनेट केलेला आहे भूमी 11 कुंदे संघाला. हाफ ट्रॅकर आहे, क्रॉस बॅटिंग स्ट्रोक करण्याचा प्रयत्न आणि आलाय हा डॉट बॉल. आणि या स्पर्धेमधील हे पहिलं मेडल षटक फेकलेलं आहे. एकदा जोरात आल्या प्रणवसाठी. क्षेत्रक्षण करताय धीरज पवार या टीमचे एक मुख्य गोलंदाज आहे. परंतु प्रणवने इम्प्रेस केलं. या स्पर्धेमधील पहिलं विकेट मेडन षटक त्याने हाताळलेलं आहे. संख्या फक्त आणि फक्त 5 आहे. पहिल्या 2 षटकांमध्ये मुकेश गायकर यांचा संघ देखील इन ऍक्शन मध्ये असेल. या पुढीलच्या मॅच मध्ये फुल टॉस त्याला पाठवलं स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या बाहेर. पहिला ब्लास्ट, पहिला धमाका, षटकार. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक घेत आहे चेंडूवरती, उचलतील फेकतील तोपर्यंत 2 धाव पूर्ण होतील का आणि 2 धावा देखील पूर्ण झाल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 13 धावा धावफलकावरती. मनीष धुमाळ इन ऍक्शन मध्ये असतील. वॉर्मअप करतायत गावडी वरप विपक्ष स्वर्गीय प्रतीक 11 पंसाई मानिवली. या 2 संघांमध्ये यापुढील सामना असेल. मानिवली म्हटलं तर रघुनाथ मामा गायकर जे पोलीस पाटील आहेत. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न फसलेला आहे. सुरेख कंदाक या 3ऱ्या चेंडूवरती, कारण की पहिल्या चेंडूवरती सोनू डांगर षटकार लगावला होता. तेजस शेलार एक खूप मोठं नाव आहे डावखुऱ्याचा, एक विस्फोटक फलंदाज आहे भूमी 11 कुंदे या संघाच्या माध्यमातून. क्या बात आहे, स्लोअर वन यॉर्करचा वापर केलेला आहे आणि बॅट ब्रेक झालेले सामने असताना हॅरिसन. धावसंख्या स्थिर पाहायला मिळते फक्त आणि फक्त 13. 5 षटकांचा सामना आहे. भूषण शेलार जो संघ नायक आहे तो देखील डगआउट मधून वाट पाहतोय. एक विस्फोटक फलंदाज. या प्रतिम गोलंदाजी सलगचे 3 चेंडू आले डॉट. यालाच म्हणतात अनुभव, यालाच म्हणतात एक्सपिरियन्स. भरपूर वर्षांचा अनुभव आहे आणि तो अनुभव सिद्ध केला आहे. पहिल्या 2 चेंडूमध्ये 8 धावा देखील खर्च केल्या होत्या आणि सलगचा आलाय हा 4था डॉट बॉल. चांगली गोलंदाजी आणि पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे प्रथम बॅटिंग करणाऱ्या भूमी 11 कुंदे या संघाची 13.
थँक्यू सो मच. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अतिशय थाटामाटामध्ये आयोजन रोहितभाई भोईर प्रतिष्ठान RB11 भरत आणि राज भोईर आयोजित स्वर्गीय रोहितभाई भोईर चषकाचं हे भव्य दिव्य आयोजन पुन्हा येत आहे. सेकंड स्पेल मध्ये फुलटॉस चेंडू ऑन साईडला तुम्ही वळवलाय. डीप मध्ये स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहेत. मिळते फक्त एकच धाव. या चेंडूवरती धावसंख्या एकने पुढे जाईल 14. खराब सुरुवात मी तर म्हणेन केलेली आहे दोन्ही 11 कुंदे या टीमने. या सामन्यामध्ये पहिलाच सामना आहे या सीझन मधील. अनेक खेळाडूंचा सराव देखील नाहीये त्यामुळेच संघ थोडासा बॅकफुटवरती येतो. परंतु इथून देखील कमबॅक करावं लागेल ती क्षमता नक्कीच भूमी 11 कुंदेमध्ये आहे. परंतु मी कौतुक करेन प्रणवचं ज्याने विकेट मेडल षटक हाताळलेला आहे या मॅच मध्ये. फुल टॉस आहे आणि हा झेल पकडलेला आहे स्क्रीन समोर. फलंदाज झालाय बाद तेजस शेलार. बॅक टू द पवेलियन. क्रमांकावरती प्रणवने चांगली गोलंदाजी केली या सामन्यामध्ये. अविनाश आणि भूषणला चांगला खेळ करावा लागेल कारण की या इनिंग मधील एकूण 10 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. डान्सिंग डाऊन द विकेट ट्रायल केलं. गॅप शॉट सिलेक्शन स्किलिंग शॉट टेकिंग गॅप चेंडू द्यायला डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर दणदणीत खणखणीत चौकार. सकाळपासून ते देखील सादर करतात क्रिकेट विथ म्युझिक. जेव्हापासून IPL आलं तेव्हापासून क्रिकेटला पर्यंत ग्लॅमर आलेला आहे. हाफ ट्रॅकर शॉर्ट ऑन गोल करण्याचा प्रयत्न फसलेला आहे. येथे हा डॉट बॉल. धावसंख्या स्थिर आहे. धावफलकावरती 18. चांगली गोलंदाजी नक्कीच प्रणव करतायत या सामन्यामध्ये. नेक्स्ट मॅच आहे मानिवली आणि त्यांना फाईट करेल गावदेवी वरद. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण देखील या टॉससाठी स्ट्रेट ड्राईव्ह पाहायला मिळते. डीप मधून सुंदर येतील स्क्रीन समोर. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण परंतु बॅकअप साठी हरेश आहेत. त्यांचा रविवारी वाढदिवस देखील अतिशय टाटामाटामध्ये साजरा झालेला आहे. खऱ्या अर्थाने 10 गाव टीमची ओळख आहे. एक धाव झाली पूर्ण आणि दुसरी धाव देखील पूर्ण झाली. गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि पहिल्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे प्रथम बॅटिंग करणाऱ्या भूमी 11 कुंदे या संघाची फक्त आणि फक्त 22.
शेवटच्या षटकामध्ये नक्कीच त्यांना करावं लागेल, परंतु हरेश निरकुटे येत आहेत गोलंदाजी मार्गवरती. फुलटा चेंडू आहे, ड्राईव्ह केलंय, डीप मधून फिल्डर येतील चेंडूवरती, मिळते फक्त एकच धाव, कारण की भूषण शेलाला स्ट्राईक हवी आहे या शेवटच्या अंतिम षटकामध्ये. धावसंख्या एकने पुढे जाईल, 23 धावा धावफलकावरती. नुकतंच IPLचं मेगा ऍक्शन देखील झालं आणि अनपेक्षित बोली सर्वांवरती लावल्या गेल्या. 27 करोड ऋषभ पंत, 26 करोड 75 लाख सुरेश अय्यर, आणि त्यामध्ये एक महत्वाची गोष्ट आहे, अवघ्या 13 वर्षाचा खेळाडू IPL खेळणार आहे राजस्थान रॉयल या टीम कडून वैभव सूर्यवंशी. ते देखील 1 करोड 10 लाख ही बोली त्याच्यावरती लावलेली आहे. यावेळेस ड्राईव्ह केलं, पुन्हा एकदा स्ट्रेट ड्राईव्ह आहे, डीप मधून फिल्डर येतील, तरी पूर्ण दुसऱ्याचा प्रयत्न सुरू आहे आणि दुसरी डाव देखील पूर्ण झाली आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2ने पुढे जाईल, 25 धावा धावफलकावरती. यावर्षी देखील RCB संघ ट्रॉफी जिंकेल का हा देखील प्रश्नचिन्ह आहे. नक्कीच कट्टर समर्थक आहेत RCBचे सोनू बांगर. यावेळेस ड्राईव्ह केलेला आहे, लॉंगअपला क्षेत्ररक्षक टीप एक्स्ट्रा करून येत आहे, लॉंगअपला हा चेंडू अडवला जातो आणि तोपर्यंत मिळतील या 2 धावा भगवान होते. धावसंख्या 2ने पुढे जाईल, 27 धावा धावफलकावरती. इथून मात्र मोठी फटके खेळावे लागतील, चौकार षटकारांची आतिषबाजी करावी लागेल. शेवटच्या 3 चेंडूंमध्ये चमत्कार करावा लागेल भूषण शेलारला. परफेक्ट यॉर्कर, परंतु हरेश मिरकुटे सारखा गोलंदाज त्याच्या समोर आहे. नक्कीच हरेश मिरकुटे, मुकेश गायकर ही नावं कल्याण ग्रामीण मध्ये आदराने घेतली जातात. या 2 खेळाडूंचा नक्कीच बोलबाला राहिलेला आहे. क्रॉस बॅटिंग स्ट्रोक आहे, डीप मध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. स्कोर लेगला नक्कीच हा चेंडू फील्ड होतोय आणि मिळलेल्या चेंडूवरती एकूण 2 धावा. धावसंख्या 2ने पुढे जाईल, 29 धावा धावफलकावरती. नक्कीच आपल्या व्यासपीठावरती मान्यवर देखील उपस्थित आहेत, त्यांचा देखील इथे आपण सन्मान करणार आहोत. त्याआधी आपण टॉस करणार आहोत. प्रतीक 11 ओमसाई मानिवली टीमचे कॅप्टन, आपण टॉससाठी या लवकरात लवकर. आणि गावदेवी भरत अनिल मात्रे इथे उपस्थित आहेत. विनंती असेल, स्वर्गीय प्रतीक 11 ओमसाई मानिवली, यस राजेश इथे आलेले आहेत. राजेश गायकर स्वीच हिट करण्याचा प्रयत्न फसला. येतो हा डॉट बॉल. टॉस आपण करूया जगन्नाथ पाटील यांच्या शुभ हस्ते यापुढील सामन्याचा. करूया जगन्नाथ पाटील यांचे इथे आपण सन्मान करूया. अनमोल राज भोईर यांच्या शुभ हस्ते, आणि त्यानंतर अनमोल भोईर यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते निखिल पाटील यांचे इथे आपण सन्मान करूया. अनमोलजी भोईर यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण निखिल पाटील यांचे इथे आपण सन्मान करूया. अनिल टॉस झाला का? मानिवली संघ टॉस जिंकलेला आहे आणि राजेश निर्णय क्षेत्ररक्षण. त्यानंतर विष्णुबाई यांचा देखील इथे आपण सन्मान करूया. अनमोल दादा भोईर यांच्या शुभ हस्ते आपण हा विशेष सन्मान करूया.
तर 30 धाव बनवायचे आहेत आणि गावठी वरप या टीमला या पुढीलच्या मॅच मध्ये प्रथम बॅटिंग करायची आहे. तर अनिल व्यासपीठ डाव्या बाजूला नक्कीच खेळाडू कक्ष नक्कीच समोर आहे, तिथे जाऊन आपण थांबायचं आहे जेणेकरून आपला वेळ देखील वाचेल. खूप चांगला ड्रेस कोड देखील आपण पाहतोय. निलेश कडू यांचा देखील वाढदिवस आपण साजरा केला होता काही दिवसांपूर्वी आणि ते देखील ऍक्शन मध्ये असतील. 30 चेंडू आणि 30 धावा बनवायच्या आहेत या मॅच मध्ये. चेंडू आणि 30 धाव बनवायचे आहेत. ऐकूया आपण मायक्रोफोन वरती इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक व्हॉइस ऑफ अंबरनाथ, व्हॉइस ऑफ मालेगाव, आमचे अत्यंत जवळचे आणि जीवलग मित्र एक स्टायलिश कॉमेंटेटर सोनू बांगर यांचा आवाज आपण ऐकूया खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये. तर सेकंड इनिंगला सुरुवात होते आणि अवघ्या 30 जागेचं लक्ष घेऊन सलामी जोडी 10 गाव 10 गाव टीमच्या मैदानाच्या आतमध्ये पोहोचली आहे. हरेश मिरकुटे आपल्याला पाहायला मिळतील. टेनिस क्रिकेट विश्वातील खूप मोठं नाव करंगी, अनेक साऱ्या वर्षांचा अनुभव, त्याचबरोबर व्यावसायिक क्रिकेट खेळण्याचा देखील दांडगा अनुभव या खेळाडूकडे आपण पाहिलाय. तर हरेश येतो आणि त्याच्या समेत 10 गाव टीमचे सिनियर खेळाडू राजेश दादा नागपूरमध्ये पाहायला मिळतील. राजेश आणि हरेश ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. लो स्कोरिंग मॅच थोडीशी पाहायला मिळते ती भूमी 11 कुंडे या टीमच्या माध्यमातून अवघ्या 29 धावा बनल्या गेल्या आणि 30 धावेचं छोटंसं लक्ष घेऊन सलामी जोडी मैदानामध्ये दोन्ही टीमला मॅचसाठी शुभेच्छा. गोलंदाज सज्ज होते पहिल्या षटकामध्ये विनोद गोलंदाजी मार्क वरती. गेम ऑन, पहिला बॉल, लेट्स प्ले. पहिला चेंडू इनसाइड आउट, लाजवाब स्ट्रोक पाहायला मिळतोय. डोळ्यांचा पारणा पडणारा फटका, एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. त्याच्या नामाचा परिचय देतो मैदानाच्या आतमध्ये हरेश मिरकुटे चौकारानं खातं खोलत होतो. बहुसंग 4 धावा फलकावरती सज्ज होतो विनोद. पुन्हा एकदा लाईन पाहावी लागेल. यस, आउटसाइड दी ऑप्शन हैदर सर सांगत असताना व्हाईट बॉल. बहुसंग 1 ने पुढे सरकेल 5 धावा फलकावरती. लो स्कोरिंग मॅच आपल्याला पाहायला मिळेल. सुरुवातीला गोलंदाजी भरपूर चांगली राहिली ती 10 गाव टीमच्या माध्यमातून. प्रत्येकी गोलंदाजांना भरपूर चांगली गोलंदाजी या मॅच मध्ये केली आहे. यावेळी करण्याचा प्रयत्न टॉप एज लागतील, प्रयत्न करतील परंतु पोहोचू शकत नाहीये क्षेत्ररक्षक आणि पाहता चेंडू फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर जातोय. आलाय दुसरा चौकार.
धावसंख्या 4 ने पुढे सरकेल 9 धावा धावफलकावरती ओव्हर द विकेट. यावेळेस ऑन साइडला खेळले पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा उचलत आहे. पहिल्या टप्प्यावरती बॉल पाहतोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. अजून एक चौकार. टीम फक्त 30 धाब्याचं छोटस लक्ष आपल्याला पाहायला मिळतं आणि सुरुवात दमदार केली आहे. डेट घोषित करतात पंच. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल स्वर्गीय प्रतीक 11 ओमसाई मानिवली विपक्ष त्यांना फाईट करेल गावदिली भरप संघ. मागे खेळताय पॉवर प्ले सुरू आहे. पुन्हा एकदा खेळाडू उपस्थित नाहीये. बॉल जातो पुन्हा एकदा सीमारेषेच्या बाहेर. अजून एक चौकार. चार ने पुढे सरकेल. टोटल स्कोर पोहोचला 17 या आकड्यावरती. 4 चौकार आलेत या षटकामध्ये. रिव्हर्स अटेंड करतोय. फ्री हिटचा पट्टा खेळण्याचा प्रयत्न परंतु सक्षम करत नाहीये. डॉट बॉलची समाप्ती. बऱ्याच कालावधीनंतर येणार हा डॉट बॉल आणि नक्कीच आमचे मित्र अंबरनाथ धरणा अमोल आणि मोहन खुडे यांचं देखील आगमन झाले. मोस्ट वेलकम. आपलं देखील मनपूर्वक स्वागत असेल. अंडर 19 चे एक चांगले खेळाडू मोहन खुडे आणि त्यांच्या समेत अमोल असतील. स्वागत असेल आपलं देखील. फटका मोठा एक्झिक्यूट करायचा. खेळाडू उपस्थित फक्त प्रेक्षक म्हणून उभे राहतील. सीमारेषेच्या बाहेर हा चेंडू लँड होतोय. षटकारासाठी पहिले षटक कंप्लीट आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचली 23 या आकड्यावरती. विजयासाठी फक्त आणि फक्त 7 धावेची गरज. विजय गावदेवी बरफ संघ दोन्ही संघ इन मध्ये पाहायला मिळतील. मुकेश काईकर आणि त्यांच्या अगेन्स्ट अनिल म्हात्रे आपल्याला पाहायला मिळतील. बिग बॅटल बिग कॉन्टेस्ट आपल्याला पाहायला मिळेल दोन्ही संघामध्ये. 7 धावेची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. फिल्डिंग लावून घ्यायचे भूमी इलेव्हन पुंडे टीम. सफल आयोजक आपण पाहतोय. अनेक साऱ्या स्पर्धा या ग्राउंड वरती नक्कीच ठेवण्यात आल्या राज भोईर यांच्या माध्यमातून. त्यातूनच ही नामवंत स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. स्वर्गीय रोहित भाई भोईर आणि स्वर्गीय अनिकेत पाटील आणि स्वर्गीय सागर तामाने स्मृती चषक. पहिला चेंडू डीप राहतो, खाली राहतो पूर्णपणे. छेडछाडी करण्याचा प्रयत्न नाहीये. डॉट बॉलची समाप्ती. चेंडूंची संख्या भरपूर शिल्लक आहे आणि पुन्हा फक्त 7 धावेची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. सज्जतो गोलंदाज रोशन घायाल. इनसाइड आउट. फटका चांगला आहे आणि इथून खेळाडू उपस्थित आहेत लॉंग ऑफला. एकच धावा ठिकाणी मिळते. धावसंख्या 24 या आकड्यावरती पोहोचतो संघ. सामना कसा फिनिश करेल, षटकाराने सामना फिनिश करेल का? फलंदाज हरेश मिरकुटे. बिग नेम ऑफ टेनिस क्रिकेट विश्वातील एक मोठं नाव हरेश मिरकुटे आपल्याला पाहायला मिळतो आहे मैदानाच्या आतमध्ये. आणि वेगवान चेंडू पाहायला मिळतो. पडल्यानंतर थोडासा बाउन्स देखील मिळतो. एकच धावेची मिळेल. धावसंख्या 25.
रोशन सज्ज होते पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. बाउन्स भरपूर पाण्यामध्ये. यस वाईट बॉलचा इशारा होतो. हाईट फॅक्टरचा विचार करतो पंच आणि फर्स्ट बाउन्सची वॉर्निंग देखील दिली जाते. बहुसंख्य पुढे सरकेल 26-26 धावा फलकावरती. छोटस लक्ष होतं फक्त 30 धावा आणि विजयाच्या उंबरठ्यावरती संघ 10-11 धावावरती फक्त 4 धावेची गरज. फटका चांगला यावेळेस मध्ये ड्राईव्ह करतो अपग्रेड पाहायला मिळते आणि खेळाडू उपस्थित वाईडिश लॉंग आपला पुन्हा एकदा एकच धाव मिळते. धावसंख्या 27 धावा फलकावरती. थोडासा नक्कीच खेळाचा आनंद घेत असताना दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. आणि यावेळी फटका चांगला आहे. सामना होतो फिनिश. सामना जिंकलाय 10-11 टीमनं. अभिनंदन टीम आणि हार्ड लक भूमी 11 कुंद टीम आणि हार्ड लक रोशन सांगते डीजे.